लाडे वडगाव येथे 80 वर्षीय वृद्ध महिलेस लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. बीड एलसीबीची धडक कारवाई. फिर्यादीनामे मालनबाई तुकाराम लाड. या पत्राच्या शेडमध्ये रात्री एकटे झोपलेले असताना अनोळखी 4 चोरट्यांनी त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून बळजबरीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, कानातील फुले चोरून घेऊन गेले होते. यावरून पोलीस ठाणे युसूफ वडगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलीस उपनिरीक्षक महेश विने यांच्या पथक सदरील गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. सदरील गुन्हा हा श्याम अजिनाथ शिंदे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याच्या गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणांद्वारे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या मागावर होते. 20 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा केज येथील बसस्टँडवर येणार आहे. अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ केज येथे जाऊन बसस्थानक परिसरात सापळा लावला. आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा बसमधून खाली उतरताना दिसून आला. पथकाने गराडा घालून त्याला पकडले. त्यास गुन्ह्यासंदर्भात विचारपूस करता त्याने सदरील गुन्ह्याचे त्याचे इतर साथीदार विशाल अजिनाथ शिंदे आणि अमोल नाना शिंदे यांच्यासोबत मिळून केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं असून आरोपी सध्या कोठडीत आहे. बीड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.